आमच्यापर्यंत यायचा आहे. ज्यांचा 12th मॅन नसेल त्यांना पहिला बॉल पडल्यानंतर 2 धावांनी पॅनलाइज देखील केले जाणार आहे. चला विनंती आहे, लगेच स्पीडअप ठेवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅचला लगेचच सुरुवात होणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला किरण यादव पाहायला भेटतायत. तर नॉन स्ट्राइक एंड वरती तेजस आहे आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये कोणाला संधी दिली जाते, रुद्रा स्पोर्ट या संघाकडून आपल्याला पाहायला भेटत आहे. चेंडू मात्र एबी लकी यांच्या हातामध्ये दिसतोय. म्हणजे गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी एबी लकी आपल्याला पाहायला भेटत आहेत. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, जिथे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला इनफिल्डच्या बाहेर दिसत आहेत. एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये ठेवलाय, तर दुसरा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ठेवलेला आहे. म्हणजे अवे फ्रॉम द बॉडी असा प्रयत्न असेल. सज्ज झालाय प्रत्येक जण, सज्ज झालाय मालदण गावातील प्रत्येक प्रेक्षक, सज्ज झालाय प्रत्येक खेळाडू, सज्ज झालेत अमित पोतेकर सर, सज्ज झालेत अजित पोतेकर सर, सज्ज झालाय YouTube cricklive.in देखील सज्ज झालाय. पंचांचा ते ग्रीन सिग्नल, माट लावते सुरुवात, सुरभी लाईट देखील सज्ज झालेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स गो. एकदा जोरदार टाळ्या. मालदण प्रीमियर लीग पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह मोड मध्ये फ्रंटफुट वरती आले, डिफेन्स केला, बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पहिला भेटलेला आहे आणि एका धावेने धावपलकाचा श्री गणेशा केलाय. प्रथम नमन श्री गजानन, वंदुया माता पिता गुरुजन, मग करू साधू संतांना नमन. आणि साधू संतांना नमन देखील केले. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, हाच संत भक्तीचा मार्ग जगा दाखवून गेलेत. त्याच मार्गाने रामकृष्ण हरी मंत्राचा जप करत या मालदण प्रीमियर लीगची सुरुवात मात्र पहिल्या चेंडूवरती एका सिंगलने किरण दादाने केलेली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र तेजस आहे. कशा प्रकारे खेळ करेल, राईट आर्म ओव्हर द विकेट, नवीन खेळपट्टी, नवीन बॉल, बॉलवरती ग्लेझिंग, ओव्हरपिच बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला. इनफिल्डच्या आतमध्ये थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाले कव्हर रिजन मधील, पण मात्र एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतील. चेंडू चांगल्या रीतीने पकडला. पुन्हा एक धाव, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. विजय सर, नक्कीच 2 चेंडू आणि 2 धावा, चांगल्या पद्धतीची ओपनिंग गोलंदाजाच्या भूमिकेतून झालेली आहे. पण फलंदाजाच्या मोठ्या फटक्यासाठी आता आतुरता असेल. पाहूया तिसरा चेंडू एबी लकी याचा. फुलटॉस चेंडू यावेळी मात्र गपलत झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. तिसऱ्या चेंडूवरती पहिला कॅचची संधी इथे मात्र हुकलेली आहे. नक्कीच पहिला कॅच सोडला. संधी भेटले किरण यादव याला. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, नॉट विन फ्रॉम द मॅचेस. कॅच छुटा दिल टूटा, तोपर्यंत बल्लेबाजने एक रन लुटा. एक धाव धावपलकावरती होते. 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 3 धावा धावपलकावरती. स्लोवर वनचा वापर केलाय. टप्पा, अचूक टप्पा आणि पंतांच्याकडे लाऊड ॲपील एबी गेलेत, परंतु पंत इशारा करतायत ना मुन्नांना, बॅट ऑल बॉल का कोई संपर्क नाहीये. बिन दी गेंद डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला भेटते. अचूक टप्प्याचा भेदक मारा करत असताना एबी पाहायला भेटतायत. चर्चा चालली होती, बॅटिंग पिच आहे, परंतु पहिला षटकार कोण ठोकेल, की गोलंदाज पहिली विकेट घेईल. आणि इथे देखील बॅटच्या खूप जवळून आलाय आणि नाकापासून आणि काना चेंडू सांगून जातोय, क्या जनाब कैसा हाल है, एक गेंद बहुत ही बेमिसाल है. अप्रतिम गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या. एबी लकी यांचा खेळ आवडला असला तर. अचूक टप्प्याचा भेदक मारा. इथे भिरकावून दिला हवेमध्ये चेंडू. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे पहिली विकेट गोलंदाजाने घेतलेली होती. विकेटच्या आधीची शांतता निर्माण केली होती एबी लकी यांनी. सातत्याने डॉट बॉल येत होते. बॅटरला चकवलं, फसवलं आणि तिसऱ्या चेंडूवरती दुखवलं, घरचा रस्ता दाखवून दिला. बॅटर गॉन. विकेटचं पतन आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट पासून दूर होता. दुरून खेळलेला हा चेंडू मात्र झेल पकडला. संधी भेटते डीजे अद्वैत यांना. वेलकम डीजे.
बॉस यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावण्यासाठी होते. आणि स्कोररच्या भूमिकेत आपण विशाल गुंजारकर यांना पाहतोय. किती चेंडू, किती धावा, किती षटकांची सांगता झाली याचा उत्कृष्ट लेखाचोखा विशाल सर पाहतायत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते जशी तशी मात्र इनफिल्डच्या आतमध्ये असलेले क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तटरक्षकाची भूमिका घेत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती रुद्रा स्पोर्ट या संघाकडून आपल्याला गोलंदाज पाहायला भेटत आहेत. सचिन चव्हाण राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल पण मात्र स्ट्रायकी एंडवरती किरण यादव. मागच्या षटकामध्ये एक झेल त्यांचा सुटलाय, त्यांना संधी भेटले. अमेकाळ्यांचे कोच देखील उपस्थित झालेत. पुढचा बॉल गोलंदाज दुसऱ्या षटकावरती आहे तयार. जास्त वेळ यूज करायचा नाहीये मित्रांनो. वेळेचं आयोजन, वेळेचं नियोजन बांधून ही स्पर्धा मात्र नियोजित केलेली आहे. पुढचा बॉल दुसऱ्या षटकाला सुरुवात सचिनचा. आणि इथे पहिलाच बॉल बॅटची वरची कडा घेऊन बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय चेंडू. एक सिंगलने मात्र धावपलकावरती एक धाव ऍड केली जाते, अंकित केली जाते. एकूण धावा 4 धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. डावखुरा बॅटर स्ट्रायकी एंड वरती आकाश काळे आपल्याला पाहायला भेटत आहेत. कशा प्रकारे आकाश काळे यांचा खेळ राहील पाहणं आवश्यक आहे, कारण मागच्या पर्वामध्ये आकाश काळे यांची बॅट चालली होती. बॅट स्विंग दर्जेदार आहे. गोलंदाजा समोर मात्र अडचण आहे, मात्र अडचणीमध्ये मात करावी लागणार आहे. फुलर लेनचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे भरत, परत पकडला झेल, बॅटर गेला परत, होता भरत, बॅटर परत. विकेटचं पतन. आपण विकेटचं पतन आता रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत. काय तो कॅच टिपलेला आहे, डोळ्याची पारणं फेडणारी ते क्षेत्ररक्षण आता आपल्याला पाहायला मिळालंय. डीजे अद्वैत, तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळालेला आहे. तुमचा सुमधुर मन संगीत बॉल आणि नवीन बॅटरने मात्र सन्मान दिलाय. ऑन ड्राईव्हचा फटका मधील क्षेत्ररक्षक येतोय, पकडण्याचा प्रयत्न, पकडलाय चेंडू. मात्र रवी पहा कुठे गेलेत, अर्ध्या पिच पर्यंत पोहोचलेत. किरण यांनी नकार दर्शवलेला आहे. एक सिंगल येईल, एका सिंगलने धावफलक व्यस्त राहील. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. एकूण धावा 5 आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, एक पाऊल मागे गेलाय, चेंडू हवेमध्ये उडवलाय. मुक्त प्रदेश आहे, क्षेत्ररक्षक आहे. ढूंढो ढूंढो मेरे भैया, निकल गई गेंद, हो गया सय्या सय्या. 4 रन, पहिला चौकार. किरण यादव यांच्या मधून संधी भेटली, एक झेल सुटला आणि पुन्हा किरण धावत सुटले. आपण पाहतोय सरळ बॅटने चेंडू लॉफ्ट केलाय. इनफिल्डच्या वरून मुक्त प्रदेश पाहिला, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅटचा स्पेस ओपन आणि चेंडू बरोबर मिडल ऑफ द बॅट केला आणि चेंडू सीमारेषा बाहेर ढकलून दिला. चांगली बॅटिंग आपण किरण यांची पाहतोय. पुढचा बॉल आणि या वेळेला कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला खेळलेला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाने पकडलेला आहे. वेगवान फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे जात आहे. आपण पाहतोय चांगली लाईन यावेळी गोलंदाजांना अप्रतिम धारण केली. मागता चेंडू गुड लेंथ वरती होता, तो तिने जाणला, पण यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी ऑप्टॉमच्या बाहेरचा चेंडू किरण यादवने कव्हरच्या दिशेला खेळून काढलेला आहे. मागच्या चेंडूवरती चौकार आला. स्लोवर 1 बॉल, चेंडू हवेत, इन द एअर, फिल्डर कमिंग अँड टेकन. वाह, पहिला चेंडू. आणि ज्याप्रमाणे विजय सर आपण पाहतो त्या झाडाची कैरी जशी तोडून काढतो, जशी पिळतो, तशी महत्वाची विकेट आयकॉन खेळाडूची पकडलेली आहे. बॅटर गॉन आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. चेंडू हवेत, हेलकावणे घेत होता आणि हेलकावणे घेणारा चेंडू हातात पकडून ठेवला. अप्रतिम झेल आपण पकडलेला स्क्रीनवरती पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळी आयकॉनला परत जाऊ
देखील उत्स्फूर्त एनर्जी देऊन जात आहे. इथे फलंदाज आणि गोलंदाज या दोघांची एक उत्कृष्ट खेळी पाहायला मिळते. पण फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे निवेदन आहे, जेव्हा विकेट जाते तेव्हा लवकरात लवकर आपल्याला बॅटरला क्षेत्ररक्षणामध्ये उतरवायचं आहे. 11 धावा धावपलकावरती आहेत आणि नौखा गोलंदाज पहिल्यांदाच गोलंदाजी करण्यासाठी श्रीतेश घारगे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतोय. अवघ्या 16 वर्षांचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला श्रीतेश पाहायला भेटतोय. श्रीतेश कशा प्रकारे खेळ करेल पाहणं आवश्यक आणि पंचांचा हात गर 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 फिरतोय म्हणजे मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले घेतलेला आहे. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. 3 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर असतील आणि बाकीचे क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये असतील आणि लगेच गोलंदाजांनी सुद्धा बदल केलेला आहे. भरत सर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतायत. जसा पंचांनी हात फिरवला ना तसा अक्षय दादाने सुद्धा चेंडू फिरवला आणि भरत जाधव यांच्या हातामध्ये दिलेला आहे. कारण पॉवर प्ले साठी हा कोटा भरत यांचा राखीव ठेवलेला होता. त्या कोट्याचा आता मात्र वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाले. गोलंदाजांनी फलंदाजाला जागीच खेळवून ठेवले. एक मोठा फटका पाहायला मिळालाय, पण त्यानंतर मात्र बॅक टू बॅक गोलंदाजी मार्कवरती एक चांगली खेळी पाहायला भेटली. फटक्यांचं काहीतरी मिसिंग कनेक्शन, हे कनेक्शन पुन्हा एकदा पॉवरफुल होईल की नाही याकडे लक्ष आहे की भरत मग आता वरचढ ठरणार आहे. पाहूया पहिल्या चेंडूवरती भरत आता काय किमया करणार आहे. या ठिकाणी महादेव चव्हाण यांनी उत्कृष्ट झेल पकडला. त्यासाठी कंचे सर त्या झेलच्या प्रेमात पडलेत आणि त्यांचा हात मात्र खिशात गेला आणि 101 रुपयाची खटखटीत नोट बाहेर आली आणि झेलसाठी या ठिकाणी देण्यात आले. एकदा जोरदार टाळ्या झेलसाठी पुन्हा एकदा. आणि जाऊयात पुन्हा एकदा झगमगणाऱ्या या क्रिकेटच्या विश्वामध्ये गोलंदाजी मार्कवरती भरत जाधव सर यांना आपण पाहतोय. आतापर्यंत समालोचन कक्षामध्ये त्यांना ऐकत होतो. मोठासा रणअप आहे स्ट्राइक एंड वरती. कशा प्रकारे खेळ होईल. अतिशय कंजूस गोलंदाजी. पहिल्या 2 षटकामध्ये नाणेफेक निर्णय जिंकल्यानंतर राहिलेला आहे. नाणेफेक जिंकला की लगेच एबी लकी आणि गोलंदाजीचा निर्णय का घेतला होता, कारण सवंगड्यावरती होता विश्वास आणि या विश्वासाला स्वार कामगिरी. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. गोलंदाज तयार. मोठा रणअप आणि पहिलाच बॉल मात्र खूप बाहेर फेकून दिलाय. लाईट स्टंप मिस करून जाणारा चेंडू. पंच वळालेत. इट इज अ व्हाईट बॉल. पंचांचा कॉल. पहिली अतिरिक्त धाव लीग मधली. भरत पहिला चेंडू कुठेतरी टप्पा चुकला आणि चुकीला माफी नसते. चुकीला माफी नसते, हे क्रिकेट आहे. पुढचा बॉल भरत परत. या वेळेला सुरेख चेंडू पायावरती होता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र पुन्हा चेंडू लेग स्टंप मिस करून जातोय आणि पंच वळतायत. मै होना पोझिशन. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईट बॉलने एक धाव धावपलकावरती ऍड केली जाते. 13 धावा आपल्याला पाहायला भेटतायत. या महाराष्ट्राच्या मातीतला आणि या मालदणच्या मातीतला कोणताही खेळ असला ना तरी तो प्रत्येकासाठी नवचैतन्य आणि प्रेरणादायी ठरत असतो आणि हीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून आम्ही MPL खेळतोय. पुढचा बॉल सुरेख फटका खेळून काढलेला आहे. अलॉंग द ग्राउंड डीप मधील क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी एक सिंगल घेतलेली आहे. एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड. तर सरळ बॅटीच्या फटक्याने यावेळी मात्र एक धाव काढलेली आहे. 2 बॅक टू बॅक वाईट, त्यानंतर एक धाव. एबी लकीने कानात काहीतरी कुजबूज केली. भरतला सांगितलं आणि टप्पा व्यवस्थित पडला. पाहूया दुसरा चेंडू भरत याचा. स्ट्राइक एंड वरती विकास काका आहेत. या ठिकाणी अरुण चव्हाण पोलीस यांच्या माध्यमातून उत्कृष्ट झेलसाठी महादेव कदम यांच्यासाठी 101 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. पुढचा बॉल बॅट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा फसला गेला आणि या वेळेला मात्र चेंडू ग्राह्य धरला गेला. अचूक टप्प्याचा भेदक मारा उसरी घेतलेला नाहीये चेंडूने. चेंडू थोडासा सबमरीन राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. ही खेळपट्टी मात्र गोलंदाजांच्या प्रेमात आहे असं म्हणायला आता हरकत नाहीये, कारण आज दिवसभर प्रत्येक जण बोलत होता की खेळपट्टीवरती बॅटिंग होणार, पण गोलंदाजानं व्हेरिएशन ठेवलंय. टप्प्यामध्ये बदल, अचूकता ठेवले, त्याच्यामुळे गोलंदाज प्रभावी ठरलेला आहे. पुढचा बॉल यावेळेला फ्लिक केलेला आहे. चेंडू मात्र जातोय. पहिला षटकार सीमारेषा बाहेर बाहेर बाहेर. 6 धावा. वेलकम डीजे. DJ Ganesh, G.
थँक्यू सो मच डीजे. या षटकाराच्या मदतीने धावपलकाला लागते चकाकी. एकूण धावा 20 आकड्यावरती पोहोचलेल्या आहेत. विजय सर, आता बॉल जुना झालेला आहे. बॉलवरती जे जडत होतं ते ग्लेझिंग होतं ते मात्र आता रिलीज झालंय आणि बॉल हलका झालाय आणि हलक्या बॉलचा आता बॅटर मात्र चांगला समाचार घेतोय. पहिला चेंडू. यावेळी मात्र एक उत्कृष्ट पद्धतीचा टप्पा. फलंदाजाला काहीच न कळता तो बॉल डायरेक्ट जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचलेला आहे. वा, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजानं कमबॅक केलेला आहे. मागे यष्टीरक्षक सांगतायत इथे टप्पा ठेवायचा आहे आणि बरोबर तिथे ठेवलाय, परंतु इथे उडवलाय, भिडवलाय. ढगात लाइटिंग लावत बॉल वन बाउन्स निघून चालला सीमारेषा बाहेर. बाहेर 4 धावा. चौकार. वेलकम डीजे. पुढचा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून विसरून चालला. क्षेत्ररक्षक धावतो. चेंडू जातोय तुरु निघून चालला सीमारेषा बाहेर. चढवला हल्ला. चौकार. बॅटर तर राहतोय बॉलला. वेलकम डीजे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. पंच, आपण मॅचला सुरुवात करायची आहे. चला, जास्त वेळ आपल्याला घालवून जमणार नाही. आपल्याला नियोजित सामने उर्वरित वेळेत जर खेळायचे आहेत तर प्रत्येकाकडनं सहकार्य अनिवार्य आहे. पंच, लवकरात लवकर पुढचा सामना आता आपल्याला खेळवायचा आहे. पुढचा चेंडू कोण घेऊन येणार? श्रीतेश. पुढचा बॉल श्रीतेश. मागच्या षटकामध्ये श्रीतेश होते, त्यांना थांबवलं, भरत्यांना संधी दिली आणि पुन्हा श्रीतेश आपण पाहतोय. मोठासा रणअप, पावलांचा चांगला वापर आणि रिलीज पॉइंट बेहतरीन आहे. पण मात्र टप्पा थोडासा मागे. शॉर्ट बॉल होता. बॅट थोडासा जोश करण्यामध्ये फसला आणि ग्लान्स केलेला चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात पंच आपल्याला दर्शवत असताना एक धावपलकावरती ऍड होते. अप्रतिम ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं आपण पुन्हा सहर्ष स्वागत करूया. गोलंदाज आहे तयार. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती मात्र विकास काका आहेत. अप्रतिम बॅटिंग होते. ब्लॉकलचा बॉल, खोसता बॉल होता, डिफेन्स केला आणि क्षेत्ररक्षक बॉल शोधतोय की बॉल त्याला शोधतोय काहीच समजलेलं नाहीये. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि एक धावेने धावपलकावरती आणखीन एक धाव ऍड केली आहे. 30 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटतायत. श्रीतेश चांगल्या रिदम मध्ये आपल्याला दिसतायत. पुढचा बॉल श्रीतेश यांचा वेग आहे. हा ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. डीप विकेटचे क्षेत्ररक्षक महादेव कदम त्यांच्या डोक्यावरून भुर्रकन सीमारेषा बाहेर. चौकार. एक मेरी. या पद्धतीचं चित्र उत्कृष्ट असा बाउन्सर चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. मात्र ते क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे इथे. चांगली खेळी. म्हणजे पहिला चेंडू त्यावरती एक, त्यानंतर चौकार. एक तेरी एक मेरी. चौथा चेंडू पाहूया आता. यावेळी पंचांचा निर्णय व्हाईट बॉल म्हणजे एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावा आहेत ना फार खर्चिक ठरल्या तर अवघड होऊन जातं.
आतापर्यंत या सामन्यातली ही दुसरी अतिरिक्त वाईटच्या स्वरूपातली आपण पाहिली. पाहूया पुढचा चेंडू. पुढचा बॉल, यावेळेला चेंडू बॅट वरती घेतलाय, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. स्टँड ऑन डिलिव्हर, इट इज आउट ऑफ द पार्क पार्क पार्क. विकास काका चांगल्या रिदम मध्ये दिसतायत. पुढचा बॉल, प्रकाश झाला सुरू आणि बॅटर झाला पुन्हा सुरू. चेंडू मात्र जातो बॅकवर्ड फाईन लेग रिजन, सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. क्रीजचा चांगला वापर केला, क्रीजच्या खोलीमध्ये गेले आणि चेंडू मात्र बॅकवर्ड फाईन लेग रिजन मध्ये निघून चालला आणि या चौकारच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या आहे 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतायत. साबळे साहेब, तुम्ही इथे पाहिला असाल बॅक टू बॅक 2 चेंडू, 2 सेम टप्पे आणि 2 सेम आउटपुट. म्हणजे जर व्हेरिएशन आलं तर बॅटरला आवड जातं, पण तोच जर सेम टप्पा आला तर मात्र पेपर अगदी सोपा होऊन जातो आणि पॅटर्न सेम पाहायला मिळतो. त्यामुळे जर इथे गोलंदाज आहे, त्या गोलंदाजासाठी हे चांगली खेळी पाहायला जर रणनीती आखायची आहे तर तुम्हाला टप्पा बदलायचा आहे आणि फलंदाजाला चुकवायचं आहे. नक्कीच टप्पा बदलावा लागणार आहे, व्हेरिएशन ठेवावं लागणार आहे. व्हेरिएशन, विविधता, प्रत्येक टप्प्यामध्ये भिन्नता. कधी चेंडू पुढे, कधी मागे, कधी अतिरिक्त उसळी घेणारे बॉल, याचा गोलंदाजांना सातत्याने वापर करावा लागणार आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती शशांना आपण पाहतोय आणि यांना यांच्यावरती चढवला हल्ला. क्षेत्ररक्षक आहे, पाहतच होते, क्षेत्ररक्षक राहिले प्रेक्षक. चेंडू जातोय इनटू द फॅन्स, षटकार. मध्ये आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या 2 या ठिकाणी मालदन गावातील चांगले एक प्रगतशील शेतकरी मान्य आदरणीय संभाजीराव काळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण स्पर्धेदरम्यान मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात क्रिकेटच्या अद्भुत विश्वामध्ये. संघ मालक गोलंदाजी मार्क वरती संघाची जबाबदारी घेत असताना शशी यांना पाहतोय आपण आणि त्यांच्यावरती आक्रमण चढवतायत. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह खेळामध्ये खेळलेला चेंडू पॉइंट रिजन मध्ये अडवला जातोय. एक धाव धावफलकावरती ऍड होते. एकूण धावा आतापर्यंत जर पाहिल्या तर धावफलकावरती आहेत 53. पहिल्या 2 षटकामध्ये रुद्रा स्पोर्ट यांची कामगिरी दर्जेदार राहिली होती. बॉल नवीन होता, नवीन बॉल मध्ये जडत्व होतं, तेव्हा विकास काका शांत होते आणि जसं बॉलवरचं जडत्व उतरलंय, ग्लेझिंग हलकं झालंय, तसे मात्र हल्ला चढवतायत विकास काका स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल, आडव्या बॅटने खेळलेला चेंडू, चेंडू मात्र जातोय फाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउंड 2 बाउंड अलॉंग द कार्पेट, निघून चालला सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतायत. विकास काकांची बॅटिंग पहिलं अप्रतिम आहे. 8 चेंडूमध्ये 25 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. झगमगणारी दुनिया. 110 बल आणि 10 टॉवर्स आहेत. आतापर्यंत रचनात्मक खेळी फलंदाजाकडून पाहायला मिळाले. आता मात्र टप्प्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन हवं. जर धावांवरती अंकुश लावायचंय तर टप्प्याची खेळी बदलायची. यावेळी मात्र पुन्हा हाताचा पंखा म्हणजे अतिरिक्त धावसंख्या. एका धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या जाते 5वर 8, 58, 58. 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतायत आणि हे झगमगणारी दुनिया. पुढचा बॉल, पुलर लेंथ आहे, बॅट स्विंग, फुल टॉस वरती, फुल टोल वसूल केलाय. चेंडू निघून चालला सीमारेषा बाहेर. बाहेर सुना है समंदर को बड़ा गुमान आया है, तू उधर ले चल हस्ती, वहा तूफान आया है. इथे तूफान आले षटकारांचं. TJ अद्वैत, तुम्हाला संधी आहे.
भेटणार आहे. आपण नाणेफेक जिंकलाय सर, तर निर्णय काय आहे? पहिली फिल्डिंग करणार आहे मी. पहिल्या गोलंदाजीचा निर्णय, असा धाडसी निर्णय. पहिली मॅच बघितली, त्यामध्ये बॉलिंगला चांगला सपोर्ट भेटतोय. बॉलिंगला चांगला सपोर्ट भेटतोय. कोणत्या गोलंदाजावरती जास्त विश्वास आहे? रमेश आणि अमोल. तुम्हाला मॅच साठी शुभेच्छा. किती धावांपर्यंत रोखाले हा शेवटचा प्रश्न आहे? 40 ते 45. 40 ते 45 पर्यंत रोखणार आहेत. जाऊयात आपण माऊलींच्याकडे. रामकृष्ण हरीचा मंत्राचा जप करत माऊली आले आहेत आणि नाणेफेक मात्र तुम्हाला भेटलेली नाहीये. जर नाणेफेक घेऊन आला होता तर काय घेऊन आला असता? आम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीच करणार होतो. आणि तुम्हाला फलंदाजी भेटले. समोरच्या संघाने सांगितलंय आम्ही त्यांना 40 ते 45 मध्ये रोखणार, परंतु तुम्ही टार्गेट किती सेट करणार? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. आणि समोरच्या संघातील कोणते गोलंदाज विस्फोटक धोके म्हणता? रमेश आहे, अमोल आहे, 2 गोलंदाज आहेत. त्यांचा चांगला अभ्यास करून आलाय. तुम्हाला मॅच साठी शुभेच्छा. आणि विजय सर, तुम्हाला मॅच साठी शुभेच्छा. एका साईडला माऊली, एका साईडला विजय सर आपल्याला पहिला भेटणार आहेत. मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊयात आणि जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये. प्लीज सर, वेलकम. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत सामन्यामध्ये. चांगल्या पद्धतीची खेळी. 3 चेंडूवरती धावसंख्या झालेल्या आहेत टोटल 5, माफी असावी 4. आणि यावेळी मात्र हाताचा पंखा म्हणजे एक अतिरिक्त धावसंख्या. वाईट चेंडू. आता धावसंख्या झालेली आहे 5. AB लकी, एक मोठं नाव. आणि समोर देखील किरण सर. वा, सामनाच्या आतला सामना जुगलबंदीचा इथे पाहायला मिळणार आहे. 1 तेरी तर 1 मेरी. पुढचा चेंडू. पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आपण पुन्हा एकदा स्क्रीन वरती देखील पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी किरण यादव यांची पाहायला भेटते. मैदानाच्या आतमध्ये सूर्य नाहीये, परंतु हा किरण आपल्या हातातून किरणाप्रमाणे चेंडू फेकी करतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये किरण यादव यांची पाहायला भेटते. AB लकी मोठ्या फटकेच्या शोधात आहेत आणि इथे इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढले. तुरतुर निघून चालला सीमारेषा बाहेर. बाहेर 4 धावा. बजाव डीजे. DJ विनीत. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझ लो, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो। थँक्यू डीजे. इथे टप्पा पडल्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर जाणारा बॉल आणि ते मात्र बॅट आणि बॉलच्या मध्ये घर्षण झालंय की काय, पण पंचांनी मात्र यावेळेला अजून निर्णय दिलेला नाहीये. पंच टीव्ही ओके. षटक क्रमांक होते सांगता आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला भेटत आहेत 9 धावा. आपण स्क्रीनवरती पाहतोय. आपल्या कमिटीचे अध्यक्ष माननीय आदरणीय हेमंत काळे सर आणि संपूर्ण त्यांचे सहकारी सोलापूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विजय साबळे सर, त्याचबरोबर डॉक्टर अविनाशजी भोसले सर, त्याचबरोबर डॉक्टर मनोज शिंदे सर, त्याचबरोबर प्राचार्य निखिल सर, संपूर्ण मंडळी ही त्यांचे सहकारी, जीवाभावाचे मित्र आणि जीवाभावाचं नातं त्यांचं कामाच्या माध्यमातून जमलेली मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. त्याचबरोबर आपल्या कैलासवाची सौ माधुरीताई क्रीडा नगरीचे आपले काका देखील उपस्थित आहेत. प्रताप काकांचं देखील आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती रवी आणि त्या अक्रॉस द बॅट दूर ठेवलेला चेंडू, खराटा शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. बॅट स्विंग जमिनी लगत आली होती आणि या शॉटला आपण लहानपणी खराटा शॉट बोलत होतो. तो शॉट मात्र यावेळेला बॅटरने खेळण्याचा प्रयत्न केला होता अक्षयने आणि 1 धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावपलकावरती धावसंख्या डबल डिजिट 10 या आकड्यावरती आहे. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र टप्प्यामध्ये थोडासा गफलत झालेली आहे
आणि गफलतीला माफी नसते. हाताचा पंखा म्हणजे अतिरिक्त धाव. एका धावसंख्येने अजून एक वाईट बॉल म्हणजे आता धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी मान्यवर मंडळी आपल्यातून आता मात्र रजा घेत आहेत. आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत करूया. आपण आला त्या स्पर्धेला शोभा आली. आपल्या येण्याने ही स्पर्धा द्विगुणित झाली आणि आपण जाताय. चेंडू देखील आपल्या दिशेने येतोय सीमारेषा बाहेर बाहेर. हे बी लकी झाला सुरू. चेंडू जातोय भूर ढगात लाइटिंग लावत सीमारेषा बाहेर. षटकार. यावेळी मात्र ए बी लकी याच्याकडून रचनात्मक शॉटची खेळी पाहायला मिळते. ऑफ साईडला त्यांनी पहिल्या सुरुवातीला ज्या पद्धतीनं टोलावून काढलेला चौकार, यावेळी लेग साईडला मारलेला हा 6. या ठिकाणी मालदान गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व मान्य आदरणीय दीपक इंगवले महाराज यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांतही आपण मनपूर्वक करूया सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, नित्य स्वागतम, आनंदम, मंगलम मंगलम. दर्जेदार दमदार ही स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेदरम्यान मुख्य व्यासपीठावरती महाराजांचं आगमन होत आहे. आणि मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर धावपलकावरती धावसंख्या आहेत 17 धावा. 17 वरती आतापर्यंत कोणती विकेट खर्च केलेली नाहीये. पण मात्र ए बी लकी चांगल्या रीतीने रंगात आला. शॉट सिलेक्शन अप्रतिम आहे. त्याला माहित आहे की धावपलक मोठा गड चढायचा आहे आणि मोठा गड चढायचा म्हटल्यानंतर हल्ला देखील तितकाच मोठा करणं गरजेचं आहे. आणि यावेळेला देखील चेंडू पाठवला हवेमध्ये. हवाई सफर हवा के संग संग बाट के साथ साथ सीमारेषा बाहेर. षटकार. एबिले की चांगल्या रीतीने रंगात आलाय. मागच्या बॉल वरती चांगला आक्रमण करतोय शॉर्ट बॉल वरती. ओव्हर पिच बॉल. बॅटसिंग मोठ्याने बॅटीची कडा घेतले की काय. यस, बॅट आणि बॉलच्या मध्ये झालं घर्षण आणि बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला भेटेल. पंचांचं बोट आकाशाकडे. ए बी परतीच्या दिशेकडे वाटचाल. वेलकम डीजे. थँक्यू सो मच डीजे. विजय सर, आपण पाहिलं मालदन प्रीमियर लीग मध्ये खेळाडू किती प्रामाणिक आहेत. एबीएनचा बॅटचा कट झाला, लगेच बॅट सोडली, जागा सोडली. हा प्रामाणिकपणा एमपेलने दिलाय, या मातीने दिलाय. पुढचा बॉल आणि इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून बरं त्यांच्या बॅट मधून खेळलेला चेंडू. एक सिंगल घेतले. एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड केली जाईल. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. झगमगणार या दुनियेचं प्रत्येकानं पाहिलेलं स्वप्न, या स्वप्न मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं ही स्पर्धा आपण पाहतोय. मालदन प्रीमियर लीग सन 2025 माननीय आदरणीय नितीन काळे दादा पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि धावपलकावरती धावसंख्या आपण जर पाहिलं तर 24 आहेत. 18 चेंडूंचा खेळ राहिलाय. 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 41 धावा. 18 चेंडू आणि 41 धावा. या ठिकाणी खास कोपडेवरून आपला सामना पाहण्यासाठी आलेले आमचे स्नेही, आमचे पाहुणे प्रकाश चव्हाण मामा,
दिलीप भोसले मामा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. अप्रतिम ही स्पर्धा, क्रिकेटचा महारण संग्राम आणि या मालदन गावाची ही स्पर्धा, शोभा वाढवणारी स्पर्धा. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत तयार. विकास ज्यांनी फलंदाजी म्हणजे आपली कमी किमया दाखवली, आता गोलंदाजीमध्ये पाहूयात नक्की काय जादू दाखवणार आहेत. पहिला चेंडू विकास आहे. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलाच बॉल ब्लॉकल होल्स होता, इनफिल्डच्या आतमध्ये रोखलाय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मत करना भरोसा गैरों पर, क्योंकि चलना है तुम्हें अपने पैरों पर. आणि पायातील वेग भरत सरांनी वाढवला आणि वाढवलेला वेग डबल झाला. डबल इंजिन. एक धाव कंप्लीट. एक चांगल्या पद्धतीची सुरुवात केली विकास साबळे यांनी. पहिल्या चेंडूवरती एक धाव, एक चांगला टप्पा. दुसरा चेंडू विकास याचा, टोलला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आणि एक चांगला कॅच. क्या बात आहे. इथे मात्र फलंदाजाला जावं लागेल पुन्हा एकदा पॅव्हिलियन मध्ये. DJ अद्वैत. होता ऑप्टमच्या बाहेर होता आणि सरळ गणेश असळकर यांच्या हातामध्ये चेंडू अडकला आणि ते मात्र बॅटर परतीच्या दिशेला. अक्षय बॅक टू द डग आउट. 25 वरती दुसरा धक्का लागतोय टीम रुद्रा स्पोर्ट या संघाला. अप्रतिम ही स्पर्धा, क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. प्रत्येक जण आज मात्र आनंदानं द्विगुणित झालाय. कधी आनंद तर कधी दुःख. हा तर आहे क्रिकेटचा खेळ. जगात खेळला, दिशात फिरला, मोह विरतो चोहीकडे, आनंदी आनंदगडे. या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. संघमालक विनोदजी गुंजाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते मामांचा यथोचित सन्मान प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले मान्यवर यांचा सन्मान होतोय. मायेचे प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी पाहुण्यांचा यथोचित सन्मान होतोय. आणि हे आपण क्रीडांगण पाहतोय. कैलासवासी सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडानगरी याचे सर्वेसर्वा मान्य जगदीश दादा देखील आपल्याशी मुख्य व्यासपीठावरती जोडले गेले. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पुढचा बॉल. धाव संख्या झालेल्या 26. विकास साबळे यांच्याकडून एक चांगली गोलंदाजी आणि तितकंच सेन्सिबल क्रिकेट. पुढचा चेंडू विकास यांचा, टोळला चेंडू हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक 2. काय होणार आहे पाहूयात. यावेळी बॅक टू बॅक 2 कॅचेस. करावं तेवढा कौतुक कमी आहे. अगदी एफर्टलेस असा कॅच पकडलेला आहे. वा, काय खेळी आहे, काय प्रॅक्टिस असेल आणि त्या प्रॅक्टिसचं इथे पूर्ण चीज झालेलं आहे. DJ अद्वैत वाजू देत एकदा. आलेत त्यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. विजय कुराडे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. फिटनेस किंग विजय कुराडे साहेब, आपला देखील या मुख्य व्यासपीठावरती आमच्या कमिटीचे सदस्य मान्य अजितराव काळे साहेब आपला यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहेत. गणेश आसळकर यांनी बॅक टू बॅक 2 कॅचेस पकडलेत. तुम्ही तुमच्या संघाला कशा पद्धतीचं योगदान देता? 2 महत्वाचे फलंदाज आणि दोघांचे कॅच पकडणं म्हणजे आपल्या क्षेत्ररक्षकांना सेंचुरी मारल्यासारखं आहे. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न पायावरती होता बॉल, पण हा बॉल मात्र पंतांनी वाईड घोषित केलेला आहे आणि वाईड बॉलच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड केली जाते. एकूण धावा पोचलेल्या आहेत या वाईडच्या मदतीने आपल्याला पाहायला भेटत आहेत. धाव संख्या झालेल्या 27. 2 7 27. लक्ष मोठं आहे. एक चांगला टप्पा विकास साबळे. मॅच मध्ये थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे मित्रांनो. 13 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपण पाहतोय स्वतः संघ मालक आहेत आणि इथे पुन्हा बॉल सोडून दिलाय आणि पुन्हा बॉल लेग स्टंप मिस करून जातोय. पंच आपण पाहतोय घारीच्या भूमिकेत दोन्ही हात पसरत असताना व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. व्हाईट बॉल आला आणि या व्हाईट बॉलने धावफलकावरती आणखीन एक धाव ऍड केलेली आहे. 13 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता.
13 चेंडू 37 धावा, 37 धावा 13 चेंडू. पाहूया पुढचा चेंडू, अर्थात शेवटचा चेंडू असणारा विकास साबळे यांचा. यावेळी मात्र काय झालं, क्लीन बोल्ड, एक चांगल्या पद्धतीची खेळी आणि पहिल्यांदा आपल्याला आपल्या खेळीपट्टीवरती स्टंप मध्ये लाईट्स पाहायला मिळालीत. यस, नक्कीच विजय सर, लाईट पाहायला मिळाली. झगमगणाऱ्या दुनियेतील लुकलुकणारी लाईट एसटी मध्ये आहे आणि या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये माननीय आदरणीय विजय कोळेकर साहेब, डायरेक्टर विधी ग्रुप व सचिव वृंदावन सिटी मालकापूर कराड यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. त्याचबरोबर सतीश पाटील साहेब, उद्योजक, किल्ले मच्छिंद्रगड मालकापूर कराड यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभागमन होणार आहे. त्याचबरोबर प्रकाश मुसळेकर साहेब, सेवानिवृत्त शिक्षक कराड मालकापूर कराड. त्याचबरोबर सकाराम चव्हाण साहेब, सेवानिवृत्त कर्मचारी मुंबई. त्याचबरोबर सचिन पाटील साहेब, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ढेबेवाडी मालकापूर कराड. त्याचबरोबर विनोद जाधव साहेब, मालकापूर ब्ल्यू चिप कंपनी मालकापूर कराड. त्याचबरोबर विक्रम रसाळ साहेब, एअरटेल इंडिया मालकापूर कराड. त्याचबरोबर संतोष शिंदे साहेब, प्रगत बागायतदार खोडची मालकापूर कराड. फिफ्टी प्लसचे मालक प्रशांत काळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन ही सर्व मंडळी या स्पर्धेमध्ये उपस्थित होणार आहेत. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. बेधुंद माणूस, हॅपी वाली फिलिंग आपल्या सर्वांसाठी हॅपी देखील ठेवत आहेत. पुढचा चेंडू, यावेळी मात्र एक चांगला टप्पा आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडू, म्हणजेच आता धाव संख्या सेम राहील. 11 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 37 धावा, 37 धावा 11 चेंडू. यावेळी मात्र एक चांगल्या पद्धतीची खेळी, सामन्यातला सामना इथे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विक्रम माने यांचा. बुवा आहेत रामकृष्ण हरी मंत्राचा जप आणि बुवा यांच्यावरती फसलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय झेल. बॅटर गॉन, टाटा बाय. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. पुढचा बॉल बुवा आहे तयार आणि इथे मात्र सोडून दिला. लेग स्टंप मिस करून जाणारा बॉल. पंच वळालेत, व्हाईट बॉल आलाय, लाईन लेन फसले. यावेळेला टप्पा लेग स्टंप वरती ठेवला आणि त्यानंतर बाहेर निघालेला आहे आपण पाहतोय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून आलेला आहे. डिझायर स्पोर्ट या संघाची भक्कम बाजू कोणती असेल तर या संघानं झेल कोणताही सोडलेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डिझायर स्पोर्ट या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. पुढचा बॉल, तर या आधीच्या चेंडूवरती निहार याने जो कॅच पकडला होता त्या कॅच साठी कॅश प्राइज आलेला आहे. बाबाभाई अर्थात प्रितेश गुंजाळकर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे प्रेम जे व्यक्त करतात आणि हे प्रेम आहे ना, तुम्हाला एक खेळाडू वृत्तीने अजून जोमाने खेळायची प्रेरणा देत असतं. पुढचा चेंडू विक्रम माने यांचा. यावेळी मात्र काय घडलेलं आहे, यावेळी स्टंप मधून लाईट दिसलेली आहे, म्हणजेच काय तर विकेटचं पतन झालेलं आहे. हाच तो लाकूड तोड्या. त्याने कित्येक लाकडांचा नायनाट केला आणि बुवा यांनी कटरचा वापर करत लाकूड कापलं आणि लाकडामध्ये लाईट लावली आणि बॅटरला परतीचा रस्ता दाखवून दिला. अचूक टप्प्याचा भेदक मारा बुवा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. बुवा यांचा धुवा मैदानाच्या आतमध्ये होतोय. चांगली गोलंदाजी बुवा यांच्या माध्यमातून होते. पुढचा बॉल कशा प्रकारे असेल, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुद्रा स्पोर्ट या संघाकडून आपल्याला पाहायला भेटतोय. तर विक्रम माने बुवा अर्थात माण्यांचा मुथैया या पद्धतीचं वर्णन, कारण काय ते कटर, काय तो बॉल, काय तो टप्पा, काय ती लाईट आणि काय ओव्हरऑल सामन्यामधली फाईट. वातावरण एकदम झालेलं आहे टाईट रात्रीच्या वेळामध्ये. आणि ते फुल ऑर्लेनचा बॉल अक्रॉस आले होते बॅटर संकेत, पण चेंडूने मात्र हुलकावणी दिली आणि चेंडूवर तर लेग स्टंप मिस करून गेला. आणि व्हाईट +1 म्हणजे गेट 1 बाय 1 फ्री, एकावर एक फ्री. 2 धावा येत आहेत आणि 2 धावांनी धावफलकावरती 2 धावा ऍड. 8 चेंडूचा खेळ राहिलाय. 8 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 32 धावा. सचिन समोर योगदान आहे.
सचिन समोर आव्हान आहे 8-32. स्लोवर लेनचा बॉल आणि ते मात्र यष्टीरक्षक किरण यादव यांच्या डोक्यावरून आणि जी इथे मात्र बॅकवर्डच्या क्षेत्ररक्षकाला लॉंग स्टॉपचा होता. मैदानाची बॅकवर्डची पॉईंटची आपण आउटफील्ड जर पाहिली थोडीशी खराब आहे. तिथे बॉल थांबला गेला आणि तत्पूर्वी धावफलकावरती 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावांनी धावफलकावरती धावा ऍड झालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 35. यावेळी मात्र आता 7 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 30 धावा, 30 धावा 7 चेंडू. पाहूया पुढचा चेंडू विक्रम माने अर्थात मान्यांचा मुथैया. पुढचा चेंडू यावेळी मात्र टोळला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. पाहूया काय होणार आहे. एक बाउन्स, थोडीशी गपलत, मात्र कॅरी केलेला चेंडू इथंही गपलत. गपलतीला कुठलीही माफी नाही. नक्कीच गफलतीला माफी नाहीये. 4 लोक एकत्रित आले होते. आपण माने सर दैनंदिन जीवना म्हणतो 4 लोक काय बोलतील, 4 लोक काय बोलतील, पण या 4 लोकांना आता लोक काय बोलतील. हे तूने क्या किया, बहुत बुरा किया. आणि व्यासपीठावरती 4 लोक म्हणजे आपले मान्यवर बसलेले आहेत. त्यांचं देखील आपण पुनश्च स्वागत करूया. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होत आहे. साबळे सर ये तूने क्या किया, एक चांगल्या पद्धतीचं इथं शाब्दिक खेळी पाहायला मिळते साबळे सरांच्या माध्यमातून. पाहूया आता पुढचं आणि निर्णायक शेवटचं षटक घेऊन येणार आहेत योगेश. आता मात्र थोडंसं समीकरण अवघड होत चाललेलं आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूवरती 28 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आपल्याला मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे. पहिला चेंडू योगेशच्या बाजूने वळालेला आहे, निर्धाव चेंडू. आता मात्र काहीतरी मोठी जादूच व्हावी. शेवटचे 5 चेंडू यावेळी फटक्याची जिथं गरज होती तिथं मात्र बॅटरनं चपराक मारलेली आहे. सेन्सिबल क्रिकेट, एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथं पाहायला मिळतंय. एक संख्या पूर्ण. योगेश याचा पुढचा चेंडू. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता आणि टप्पा पडल्यानंतर घेणारा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या जोडीत विसावला आणि चेंडूची सांगता मात्र निर्धाव होत असताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली लाईन, चांगला टप्पा, गोलंदाज धारण करून ह्या ट्रॅकर बॉल चाबूक शॉट, ताबडतोड सीमारेषच्या बाहेर तोडफोड षटकार. डीजे अद्वैत. दिसाचं कोंबड्यात हरवायचं सोडून डोळ्यानं करते मुळमुळ. थँक्यू डीजे. योगेश यांच्याकडनं गोलंदाजी करत असताना फलंदाज मात्र एका चांगल्या लयामध्ये, थोडा उशीर का झालाय पण चांगला एक कनेक्शन इथं पाहायला मिळतोय. टोळला चेंडू यावेळी मात्र 1 धाव मिळेल. उद्याच्या प्रेक्षणीय सामन्याचे पाटण वॉरियर्स संघाचे कर्णधार मुकादम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांच्यासोबत आमचे मित्र अमर पवार आणि पीटीबीएलचे चेअरमन आहेत पप्पू पाटील. मुकादम आणि अमर पवार यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. संक्रमण आहे तेजाचे, त्याचबरोबर सचिनजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. धाव संख्या जाईल 49. संक्रमण आहे तेजाचे, अंधकाराकडून ओव्हर प्रकाशाकडे. संपलेली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. त्यामुळे थर्ड अंपायर कडनं कॉल आलेला आहे नो बॉल, म्हणजे अर्थात फ्री हिट
प्लस ह्या 4 धावा. मोठ्या स्क्रीनवरती सर्व सुस्पष्टता आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि शेवटचा बॉल या चेंडूने, निर्धाव चेंडूने या सामन्याची सांगता झालेली आहे. धावसंख्या आता या सामन्याची असणार आहे 50 हाफ सेंचुरी. पहिला सामना यावेळी मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला होता गोलंदाजीचा निर्णय फसला आणि पहिला सामना मात्र या ठिकाणी विजेता राहिलेला आहे संघ टीम डिझायर स्पोर्ट. हार्ड लक बाड लक टीम रुद्र 11. आपण देखील चांगले खेळलात परंतु आपला खेळ थोडासा कमी पडला मित्रांनो. तर निहार याने यायचंय आणि आपलं वैयक्तिक पारितोषिक जे भेटलंय कलेक्ट करायचंय. ज्या पद्धतीने त्यांनी कॅच पकडलाय त्याचं कौतुक करणार इतकं कमी. डीजे अद्वैत, तुम्हाला संधी आहे वातावरण निर्मिती थँक्यू करण्याची. सो मच. या ठिकाणी आपल्याला विशेष सहकार्य करणारे माननीय आदरणीय कुमारजी जाधव यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन कुमार जाधव साहेब